हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहे सगळे सगळे ओके असेल असायलाच पाहिजे। मी तुमची स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर आता टाईम तर भरपूर झाला आहे, कारण नळ आला होता आणि पाणी भरलं, त्या कारणानं मला खूप कामाला टाईम झालेला आहे। आणि त्यात माझ्या घरी आलेली आहे शिवानी। तिला म्हटलं की तू पोळ्या कर, मी केली आहे भाजी। आणि आता भाजी कशाची आहे तर इथे मी बनवली आहे शेवग्याची भाजी, आणि ते पण काळ्या मसाल्याची भाजी मला फार आवडते। तर शिवानीला बघू आवडते की नाही आवडत, ती मला विचारत होती की नेमकं या मसाल्यामध्ये काय टाकलं, काळ्या मसाल्यामध्ये, आणि कशा प्रकारची भाजी केली। मी तिला म्हटलं मी तू पहिल्यांदा खाऊन बघ आणि मग मला सांग की कशी झाली। तर ती म्हणजे पहिल्यांदाच मी काळ्या मसाल्याची भाजी खात आहे, तसं बघू आता तिचं ती जेवण केल्यानंतर नेमकी काय सांगणार आहे त्या भाजीबद्दल। एक्सप्रेशन काय आहे तिचं, काय म्हणणं आहे तसं। तर आता इथे मुलं बघूया काय करते। यांचं तर दुसरंच काही चालू आहे बघा। यावरती गादी नेली आहे मी उन्हामध्ये वाळू घालायसाठी, कारण ऊन खूप जास्त होत आहे आणि गाद्यात पण वाळू घालण्यात खूप गरजेचं आहे। तर इकडच्या ह्या आणखीन मला वाळू घालायची आहे, म्हणजे उन्हामध्ये ठेवलं ना की थोडंसं आणखीन जास्त त्यामधला जो रुई राहतो म्हणजे कापूस तो आणखीन छान असा फुलून येतो। तर त्यामुळे ते उन्हामध्ये टाकणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे। तर इथे अमूल्याचं होमवर्क चालू आहे, हो ना अमू? काय करते होमवर्कमध्ये? अभ्यास होमवर्क मध्ये अभ्यास चालू आहे। आणि तू ड्रॉइंग काढत आहे का? ड्रॉइंग काढत आहे का? अमूल्याचं चालू आहे अभ्यास। तर तुला काय पाहिजे? पेन, कलर्स पेन। अमूल्याच्या बड्डेला मिळालेलं हे गिफ्ट आहे तिच्या काकाकडून, आणि हे तिला केच पेन खूप जास्त आवडतात, कारण ती खूप जास्त प्रमाणामध्ये ड्रॉइंग करत राहते, म्हणजे काही ना काही ते पेन्सिलचं करत राहते आणि यानं ड्रॉइंगसुद्धा भरते ती। तर सो आता काय करणार आहे माहिती का? भांडण नाही करायचे, भांडण नाही करायचं नाही। अमू दीदी आहे ना, दे ना, भांडण नाही करायचं ना मला, गुड बच्च्यासारखं राहायचं। छान छान अमूल्या, झालं का बडा जेवण? हात धुवून टाक, हो हो टाक, बेसिनमध्ये टाकून दे, हात धुवून टाक। खरं मला नाही वाटत तुला आवडलं रिद्धू, तू चालली नको ना जाऊ, थांब ना। अमुकडे थांबत नाही मग आमची अमूल्य आईस्क्रीम देणार आहे, मी 2 देणार आहे। अरे तुझी आई बाबा 4 काय, तुला एकही देत नाही, शर्यत लावते मी देईन तर बघ। माझी आई मला म्हणत आहे, म्हणा मी देते, जाय तू आण। नाही देत रिद्धू, मी देतो माझ्या रिद्धीला। तर इथे ना शिवानी निघाली ती गावाकडे जाण्यासाठी, आणि तिची लगबग चालू होती। मला मात्र झोप लागून गेली, तिने सगळं आवरून घेतलं, कारण मला काय झालं तर काय माहिती, रात्री मला झोप येत नव्हती बिलकुल, आणि त्या कारणानं मला दुपारच्या टाईमला झोप आली, आणि मी कधीच दुपारी झोपत नाही। आणि इथे अमूल्याचं चालू होतं लढापड, कारण तिचे बाबा जे आले होते ना, तिच्या बाबासोबत खूप जास्त लाड चालू होता। आता लाड चालू आहे म्हटल्यावर मग काय डिस्टर्ब तर कोणीच केलं नाही, मग तेच बाहेर आले स्वतःहून। काय पाहिजे बाई तुले? तुले काय घेऊन पाहिजे? काय पाहिजे? बरं ठीक पण घेऊन देत नाही तुझे आई बाबा, नाही देत, माझ्या अमूलात देते, हो ना ग? त्याचबरोबर ना आम्ही जसं आतमध्ये आलो तर यांनी फ्रीज ओपन करून बघितला, त्यांना इतका बर्फ दिसला त्या फ्रीजमध्ये, आणि मीच काय मी सगळेच जण आश्चर्यचकित झालं होतं, कारण असा बर्फ मी कधीच बघितला नव्हता, आणि हे फर्स्ट टाईम असं बर्फाचं काहीतरी आमच्या इथं झालेलं होतं। आणि जेव्हा हे काढायला लागले ना तर खूप टाईम लागला हा बर्फ काढायला, म्हणजे त्यांनी काय केलं की बर्फ काढताना सुद्धा त्याच्यावरती पहिल्यांदा तर सहज काढून बघितलं, बंद करून फ्रीज, पण काही निघतलाच नाही तो। मग काय यांनी थोडंसं गरम पाणी केलं, त्यावरती टाकलं, म्हणजे फ्रीज बंदच होता। हे सगळं प्रोसेस करून खूप टाईम गेला, त्यामध्ये अर्धा तास तर गेलाच असेल आमचा। आणि नंतर त्यांनी खूप प्रयत्न केला बर्फ काढण्यासाठी, आतमधून खूप जास्त बर्फ जमलेला होता, वरूनसुद्धा होता, आणि सगळा बर्फ त्यांनी असा मला म्हणजे क्लीन करून दिला, आणि इतका छान असा म्हणजे फ्रीज झालेला होता ना माझा,
म्हणजे तुम्हाला काय सांगू, ते कूलिंगचं जे राहतं ना बर्फाचं, ते सगळं क्लीन वगैरे करून दिलं होतं त्यांनी. म्हणजे खूप छान असा फ्रीज माझा रेडी झालेला होता आणि मी तो सगळा क्लीन वगैरे केला आणि त्यांच्याच जागेवरती व्यवस्थित लावून दिला फ्रीज. आणि त्यानंतर ना जेव्हा शिवानी गेली ना तेव्हा इतकं पाऊस वातावरणाचं झालेलं होतं आणि पाऊससुद्धा येत होता आणि भीती याची जरा मला जास्तच वाटत होती. तर म्हणजे वातावरण पण खूप जास्त खराब होतं आणि विजासुद्धा येत होत्या. शिवानी आणि अनुपदा हे दोघं जण आता तर गावाकडे गेलेले आहे, पण पावसाचं वातावरण इतकं झालेलं आहे, माझं तर मन बिलकुलच नव्हतं होत की त्यांना पाठवायला. पण काय आहे की मुलांचे पेपर चालू आहे आणि त्या कारणानं कंपल्सरी जाणंसुद्धा गरजेचं आहे. आता इतके दिवस तिला बरं नव्हतं, त्या कारणाने ती गेली नाही. म्हणजे रिद्धूला बरं होत नव्हतं. आता तिचं स्कूलसुद्धा खूप जास्त वेळा म्हणजे पेपर मिस झालेले आहे तिचे. आणि आतासुद्धा पावसामुळं जेव्हा आता पाठवायला जायचं तिला स्कूलमध्ये तेव्हासुद्धा पाऊस येत होता. मी म्हटलं जाऊ नका, थांबा थोड्या वेळ, सकाळी बघू, सकाळी जा. तर ते नाही म्हणाले का मला जायचं आहे म्हणे की थोडं आणखीन कामसुद्धा आहे, म्हणून ते लगेच निघाले. पण लगेच आता थोडा अर्धा तास झाला असेल ते निघून, पण अर्धा तासाच्या आतमध्येच ते पाऊससुद्धा येणं झाला. आता काय झालं असेल मनामध्ये काही माहिती नाही, कारण पाऊस कुठपर्यंत आहे कुठपर्यंत नाही ते सुद्धा माहिती नाही. तर काय माहिती आता त्यांचा जेव्हा फोन येईल तेव्हाच कळेल की पावसामध्ये काय भिजली की नाही भिजली. कारण गाडीवर आहे ते, कसं बसनं जर जायचं काम पडलं असतं ना तर ते बसनं गेले असते ना तर काही नसतं, पण ते गाडीवर आहेत आणि त्यांच्याचबरोबर छोटी मुलगीसुद्धा आहे, त्यामुळे थोडा टेन्शन येतं. आणि विजासुद्धा होत आहे, तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. तर बघूया तिचा फोन आल्यावर काय म्हणेल. तर ती असा आहे आजचा छोटासा असा माझा व्हिडिओ. तर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया आणखीन व्हिडिओमध्ये. बाय.